आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा आंदोलनाचा आमचा हा आजचा 20वा दिवस आहे। या 20 दिवसामध्ये आमचं आंदोलन या ठिकाणी पूर्ण यशस्वी म्हणता येणार नाही, कारण की रेडी रेकनरचा दर असेल किंवा आमच्या हंगाम बागायचा निर्णय हा राखून ठेवलेला आहे। कारण ही शासन दरबारी असल्यामुळं आणि काही प्रकारामध्ये आवाड झालेले असल्यामुळं एक कायद्याचा पेच निर्माण झाल्यामुळं शासनानं हा या ठिकाणी आमच्या रेडी रेकनर दरामध्ये कुठेही फरक केला नाही किंवा बागायती हंगाम बागायती धरलेलं नाही। यामध्ये या आंदोलनाचं फलित म्हणून 20 दिवसामध्ये मागील 4 दिवसापासून आमच्या या सर्व शेतकऱ्यांच्या सुनावण्या या ठिकाणी एसडीएम साहेबांनी ठेवल्या होत्या आणि त्या सुनावण्यामध्ये जे की क्षेत्र हे या आवाड करताना किंवा परिशिष्ट 16वर चुकीने आलं, नोंदी कमी झाल्या किंवा गट दुरुस्ती करणे असेल किंवा विहिरी पाईपलाईन ज्या घेण्यात आल्या नाही त्या घेण्याविषयी या ठिकाणी सुनावण्या ठेवण्यात आल्या होत्या। त्यामध्ये एक चांगला संदेश म्हणून आमच्या या आंदोलनाचं यश म्हणून या ठिकाणी उपविभागीय अधिकारी साहेब यांनी आमचं ऐकून घेतलं आणि त्याच्यापैकी बरेच प्रश्न हे मार्गी लावण्यात येईल किंवा त्याची नोंद घेतली आणि तुमच्या पुनर्मोजणी करून किंवा पुनर्पाहणी करून झाडे असतील त्या ठिकाणी पाईपलाईन असेल तसेच पुन्हा विहिरी असेल याच्या नोंदी आम्ही घेऊ आणि त्याचा मावेजा सुद्धा शेतकऱ्याला देऊ असं आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। नक्कीच या आंदोलनाचं यश हे याही पुढे जर का सर्व शेतकरी जर या आंदोलनात अजून पुन्हा मोठ्या प्रमाणात जर सहभागी झालेत तर नक्कीच आपल्या सगळ्याचं आपण जोरावरती एसडीएम साहेबांना भाग पाडू किंवा कलेक्टर साहेबांना भाग पाडू की या रेडी रेकनरचा दर आम्हाला वाढवून द्यावा आणि केलेले सर्व आवाड हे सेटअसाइड करून पुन्हा आम्हाला पूर्ण जमीनचा मावेजा हा हंगाम बागेत असेल बागायती असेल किंवा आपले फळझाडं असतील याचा संपूर्ण दर द्यावा आणि ज्या रेडी रेकनरच्या वरती जे बाजार भाव असेल तो ग्राह्य धरावा एक समिती गठीत करून जेणेकरून की आपल्याला आपल्या जमिनीचा योग्य मावेजा मिळेल। यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आंदोलनस्थळी येणे सुद्धा गरजेचं आहे, कारण आपण जर का एकत्र आलो तर आपण कोणतीही गोष्ट शक्य करून दाखवू। असंच या आंदोलनाच्या या सुनावण्याहून आम्हाला सगळ्याला शेतकऱ्यांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे। तरी सर्वांनी एकत्र येऊन या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं।